हॅलो फ्रेंड्स. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या अंतर्गत एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही जाहिरात शिपाई पद भरती पदासंबंधित आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये शिपाई या पदासाठी या जाहिरातीमध्ये एकूण किती पदासाठी ही जी जाहीर करण्यात आली आहे यासाठीची पात्रता पाहणार आहोत. सोबतच यासाठी निवड प्रक्रिया, पगार व यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत, इथं असे सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला महत्त्वाच्या माहितीला सुरुवात करूया. मित्रांनो, ही जी जाहिरात आहे शिपाई या पदासाठीची असून यामध्ये एकूण पदे शिपाईची 289 एवढी पदे आहेत आणि यासाठी जी परीक्षा घेण्यात येणार आहे, लेखी परीक्षा, ही ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी घेण्यात येणार आहे. आणि यासाठी आपल्याला तुम्ही बघू शकतात, जाहिरातीमध्ये सांगितलं आहे की फक्त पुणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या पात्र उमेदवाराकडून विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. म्हणजेच ही जी काही जाहिरात आहे ही फक्त आणि फक्त पुणे जिल्ह्यातील जे उमेदवार आहेत आणि उमेदवारामध्ये महिला पुरुष दोघांसाठी सुद्धा आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी असावा उमेदवार आणि ऑनलाईन पद्धतीने आपल्याला ह्या पदासाठीची अर्ज प्रक्रिया आहे, म्हणजेच अर्ज करायचा आहे ऑनलाईन पद्धतीने. आणि हा ऑनलाईन अर्ज करत असताना आपल्याला 4 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट दरम्यान आपल्याला अर्ज करण्याचा कालावधी यामध्ये देण्यात आलेला आहे. सोबतच तुम्ही बघू शकतात, जर आपल्याला जसे की परीक्षा कधी घेण्यात येणार आहे, परीक्षेचा हॉल तिकीट कधी येणार आहे किंवा इतर जे काही अपडेट आहेत आपले परीक्षा संबंधित, ते बँकेच्या संकेतस्थळावर म्हणजेच बँकेच्या वेबसाईटवर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तुम्ही बघू शकतात यामध्ये काही सूचना देण्यात आल्या आहेत बँकेकडून. पुणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणाऱ्या उमेदवारांकरिता 100% प्राधान्य देण्यात येणार आहे. म्हणजेच जे उमेदवार असेल ते हे पुणे जिल्ह्याच्या मध्यवर्ती बँकेसाठी अर्ज करत असेल तर तो उमेदवार पुणे जिल्ह्याचा मूळ रहिवासी असावा असं सांगितलंय. सोबतच आपल्याला डोमिसाईल सर्टिफिकेट सुद्धा आपल्याला द्यायचं आहे. आधार कार्ड असणे आपल्याकडे आवश्यक आहे, कारण की यावरती डोमिसाईलवरून आपल्याला कळणार आहे आपण कोणत्या जिल्ह्याचे आहेत. आधार कार्डवर ॲड्रेस असतो त्यावरूनही कळणार आहे. शेवटी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस आपल्याला डोमिसाईल सर्टिफिकेट घेऊन जाणं आहे. त्यावेळेस छाननी करण्यात येणार आहे, आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यात येणार आहे. आपल्या लेखी परीक्षेचं शुल्क भरल्याशिवाय आपलं रजिस्ट्रेशन किंवा अर्ज प्रक्रिया पूर्ण होणार नाही. म्हणजेच शुल्क भरणे आवश्यक आहे. लेखी परीक्षा शुल्कची रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरायची आपल्याला. कशी तर ऑनलाईन. अर्ज करताना आपल्याला हे लक्षात घ्यायचं की आपला ईमेल आयडी एकदम व्यवस्थित असावा. आयडी चुकू नये. मोबाईल क्रमांकामध्ये कुठेही चुकू नये, एखादा अंक सुद्धा चुकू नये. आधार कार्डाचा क्रमांक व्यवस्थित टाकायचा. आधार क्रमांक जर सुद्धा चुकला थोडासा आपला, तर आपण या ठिकाणी माहिती अर्धवट भरल्या कारणाने अपात्र होऊ शकतो. तर हे छोट्या छोट्या बाबी आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत मित्रांनो. सोबतच तुम्ही बघू शकतात, आपल्याला शिपाई या पदासाठी आपण जे काही यामध्ये आपण पात्रता पाहणार आहोत, ती पात्रता आपण धारण केलेली असली तरच आपण खात्री करून याचा अर्ज भरायला पाहिजे मित्रांनो, असं जाहिरातीमध्ये सांगितलं आहे. अजून आपण बघू शकतात, भरती प्रक्रियेबद्दल जे काही अपडेट माहिती असेल ती आपल्याला बँकेच्या वेबसाईटवर वेळोवेळी आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो. आणि बँकेने शिपाई पदाच्या सरळ सेवा भरती जाहिरातीमध्ये नमूद केलेली जे काही पदसंख्या असेल, पात्रता असेल, निवडीची जी प्रक्रिया असेल, याबद्दल जे काही अधिकार आहेत त्या बँकेलाच असणार आहे. म्हणजे बँक यामध्ये बदल सुद्धा करू शकते आणि ते बदल उमेदवाराला बंधनकारक राहणार आहेत. पुढचा पॉईंट तुम्ही बघू शकतात, यामध्ये आपल्याला सांगण्यात आलं आहे की पदसंख्या, वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता आणि इतर पदाचे नाव बघू शकता तुम्ही. शिपाई या पदासाठीची ही जाहिरात आहे. यामध्ये एकूण पदसंख्या आहेत 289 एवढी पदे आहेत. यासाठी वयोमर्यादा आपल्याला देण्यात आलेली आहे. 18 वर्ष ते 38 वर्ष दरम्यानचे उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. आणि पुढे बघू शकता तुम्ही, उमेदवार किमान उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच 12वी पास असणारा उमेदवार यासाठी या शिपाई या पदासाठी अर्ज करू शकतो. कोणता?
12वी पास पाहिजे कमीत कमी आपल्याला या ठिकाणी. पुढे एक अर्हता दिली आलेली आहे. उमेदवार पुणे जिल्ह्यातील किमान 15 वर्षापासून रहिवासी असावा. म्हणजेच असं होऊ नये की 2-3 वर्ष आपण जर पुण्याला जाऊन राहिले आणि म्हणू नये की मी पुण्याचाच आहे. बघा माझ्या आधार कार्डवर ॲड्रेस आहे पुण्याचा. तर असं होऊ नये म्हणून इथं सांगितलं आलेलं आहे बँकेकडून, की किमान 15 वर्ष तिथं आपण बँकेत पुण्यामध्ये राहिलेले असावे. तर त्यावरून ठरणार की आपण पुणेकर आहेत का कोण आहेत. पुढचा मुद्दा यामध्ये सांगण्यात आला आहे. जे काही शैक्षणिक अर्हता असेल किंवा वयोमर्यादेची अर्हता असेल, तर ते 1 ऑगस्ट 2026 रोजीपर्यंत ग्राह्य धरण्यात येणार आहे. म्हणजेच 1 ऑगस्ट नंतर आपण समजा वयोमर्यादा कंप्लीट असावी किंवा शैक्षणिक अर्हता असं यामध्ये 1 ऑगस्ट नुसार आपले मोजमाप करण्यात येणार आहे, हे लक्षात घेऊ शकतात. पुढे सांगण्यात आलं आहे की जे उमेदवार कंत्राटी तत्त्वावर बँकेत समजा कंत्राटी तत्त्वावर काम केलं असेल आणि सलग एखाद्या एजन्सीमध्ये किंवा बँकेत 3 वर्ष कामकाजाचा अनुभव जर असेल त्याला, तर त्याला वयोमर्यादेमध्ये सूट देण्यात येणार आहे. त्याला तो 43 वर्षापर्यंतचा जरी असेल, तरी तो यासाठी अर्ज करू शकतो. म्हणजेच कंत्राटी काम जर केलं असेल बँकेत, तर त्याला 3 वर्षाचा अनुभव असेल, तर त्याला 43 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे, असं सांगितलंय. पुढचं या ठिकाणी बघू शकतात आपण काय पॉइंट आहे यामध्ये. पुणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी असल्याबाबत सक्षम पुरावा सादर करणे बंधनकारक. म्हणजेच डोमासाईल असायला पाहिजे. ते बी 2018 नंतरचा पाहिजे आपल्याला. 18 आधीचा डोमासाईल या ठिकाणी कामाचा नाहीये. नंतरचा म्हणजेच आता अपडेट व्हायला काढून घेऊ शकतात तुम्ही डोमासाईल. पुढे बघू शकतात पुणे जिल्ह्याबाहेरील मूळ रहिवासी असलेल्या विवाहित महिला उमेदवार म्हणजेच एखादी महिलाच्या बाबतीत सांगितलेलं आहे. महिला बाहेर जिल्ह्याची असेल किंवा दुसऱ्या जिल्ह्याची आणि पुण्यामध्ये त्यांचे पती असेल समजा त्या महिलांचे, तर त्यांचे पती जे आहेत ते मूळ आदिवास प्रमाणपत्र आणि सक्षम प्राधिकाऱ्याचा विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. म्हणजेच लग्न होऊन पुण्यामध्ये महिला गेली आणि तिथले त्यांचे जे काही हसबँड आहेत, तर त्यांचं या ठिकाणी डोमासाईल असायला पाहिजे आणि सोबतच त्या दोघांचं लग्न झालं तर त्यांचं मॅरेज सर्टिफिकेट सुद्धा आपल्याला देणे बंधनकारक राहणार आहे. या ठिकाणी आवश्यक बाब बघून घ्या. पुढे बघू शकता तुम्ही उमेदवार शिपाई पदाचे शारीरिक हालचालीचे कामकाज करण्यासाठी शारीरिकदृष्ट्या चांगला असावा, तंदुरुस्त असावा उमेदवार, कारण की शिपाई पदाचं काम करायचं आहे आपल्याला शेवटी. शिपाई पदाची पदसंख्या कमी करण्याचा अधिकार बँकेला राखून हे प्रत्येक जाहिरातीमध्ये सांगण्यातच येतं मित्रांनो. आणि त्यासोबतच तुम्ही बघू शकतात लहान कुटुंबांचे प्रमाणपत्र देणे आपल्याला या ठिकाणी बंधनकारक असणार आहे. अजून एक पॉइंट यामध्ये असं सांगितलंय, बँकेस कोणत्याही प्रकारचे समांतर आरक्षण या ठिकाणी लागू नाहीये. आता पुढचा पॉइंट आपल्याला खूप महत्वाचा आहे, जे की आपल्याला परीक्षा शुल्क किती आहे यामध्ये बघू शकता तुम्ही. परीक्षा शुल्क आपली 1650 रुपये एवढी असून अधिक 18% जीएसटी व सर्व्हिस चार्ज म्हणजेच एकूण 1700 रुपयापर्यंत 1700-1800 रुपयापर्यंत पण जाऊ शकते. जीएसटी आणि सर्व्हिस चार्जेस सुद्धा वेगळे आहेत. तर फीस या ठिकाणी खूप जास्त आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकतात. पुढे आपण यामध्ये अजून एक पुढचे पॉइंट बघू. कालावधी व पगार बघूत आपण. शिपाईसाठी आपल्याला पगार बघायचा. निवड करण्यात आलेल्या पात्र उमेदवारांना 6 महिन्याच्या तात्पुरत्या परिविधीन म्हणजेच प्रोबेशनरी पिरियड या ठिकाणी किती महिन्याचा आहे, तर 6 महिन्याचा आहे. कालावधीसाठी बँकेत सेवेत नेमून दिलेल्या उमेदवारास परीवीक्षाधीन कालावधीमध्ये 12,000 दरमहा एकवट पगार देण्यात येईल. सदर उमेदवारास बाबत बँकेच्या कर्मचारी स्थायी आदेशातील व कर्मचारी सेवा नियमातील प्रचलित नियम व अटी शर्ती लागू राहतील. म्हणजेच यामध्ये असं सांगितलंय की 6 महिन्याचा प्रोबेशनरी पिरियड असणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला 12,000 एवढी पगार मिळणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला बँकेचे कर्मचारी वगैरे जे काही नियम अलाउन्सेस असतात ते नंतर लागू होणार आहेत. पुढे बघू शकतात निवड कार्यपद्धती. हे खूप महत्वाचं पॉइंट आहे आपल्यासाठी. निवड नेमकी कशी होणार आहे, तर निवड आपली ऑफलाईन परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे. ऑफलाईन परीक्षा आपली या शिपाई पदासाठीची एकूण 70 मार्काची किंवा 70 गुणांची म्हणता येईल आपल्याला, गुणांची या ठिकाणी होणार आहे. 70 गुणांची यामध्ये ऑफलाईन पद्धतीने आपली परीक्षा घेण्यात येणार आहे.
ऑफलाईन जी काही परीक्षा असेल तर ती आपली लेखी स्वरूपात असणार आहे व प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असतील. बहुपर्यायी म्हणजे एक प्रश्न आणि 4 त्याचे पर्याय असतात. त्यापैकी एक आपला उत्तर असणार आहे आणि लेखी परीक्षा ही मराठीमध्ये आपली होणार आहे. मराठी भाषेमध्ये होणार आहे. लेखी परीक्षेसाठी एकूण 70 प्रश्न असणार आहे आणि त्यासाठी ते 70 प्रश्नासाठी प्रत्येकी प्रश्नाला 1 गुण असं राहणार आहे. सोबतच बघू शकतात आपण लेखी परीक्षेसाठी एकूण 75 मिनिटं 70 प्रश्न आणि 75 मिनिटाचा कालावधी आपल्याला या ठिकाणी देण्यात येणार आहे. पुढे बघू शकतात आपल्याला लेखी परीक्षेसाठी एकूण किती सब्जेक्ट म्हणता येईल, विषय म्हणता येईल पाहणार आहेत आपण. एकूण किती आहेत आपल्याला गुण 70 गुण असणार आहे आणि 70 गुण आणि एक प्रश्न 1 गुण असा असणार आहे. म्हणजेच बघू शकतात तुम्ही विषय काय असणार आपल्याला शेती पतपुरवठा त्रिस्तरीय रचनेची प्राथमिक माहिती. आता हे आपला विषय असणार. शेती पतपुरवठा म्हणजेच काय, शेतीला जे काही पैसा पुरवला जातो त्यासाठीची त्रिस्तरीय रचना आहे. त्याची प्राथमिक माहितीवर आपल्याला 20 प्रश्न किंवा 20 गुण आपल्याला असणार आहे. बँकिंग व सहकार यासाठीच जो आपला नॉलेज किंवा आपल्याला ह्यासाठी पुस्तकं वगैरे वाचावं लागतील. बँकिंगचं सहकारचे जे नॉलेज आहे या विषयावरती आपल्याला 15 प्रश्न असणार आहेत 15 गुणसाठी. सामान्य ज्ञान व चालू घडामोडी या विषयावर आपल्याला 15 प्रश्न 15 गुण असणार आहेत. कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था यावरती 10 प्रश्न असणार आहेत. बुद्धिमत्ता चाचणीवर 10 असे एकूण 70 गुणांची आपली लेखी परीक्षा या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. आता पुढे बघू शकतात आपण कागदपत्रे पडताळणी. कागदपत्र पडताळणीसाठी आपल्याला जे काही लेखी परीक्षेमध्ये पास होणारे उमेदवार आहेत, पास होणाऱ्यासाठीचा निकष ठेवलेला आहे. 1 जागेसाठी 3 याप्रमाणे म्हणजेच 1 जागेसाठी 3 उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात येणार आहे. किती? 1 जागेसाठी 3 उमेदवार बोलवण्यात येणार आहे. त्यासाठी मुलाखतीसाठी या ठिकाणी पात्र करण्यात येणार आहे आणि ह्याची जे काही उमेदवार लेखी परीक्षेत पास होणार आहेत त्यांचे गुण जे काही बैठक क्रमांक आहेत त्यानुसार त्याची यादी आयोगाच्या आपल्या बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांची मुलाखत पूर्वी आवश्यक शैक्षणिक अर्हता व इतर बाबी संबंधित मूळ प्रमाणपत्रकांची प्राथमिक कागदपत्रे पडताळणी बँक अधिकाऱ्यामार्फत करण्यात येईल. म्हणजेच आपल्याला जर काही जेव्हा केव्हा इंटरव्ह्यू असेल, इंटरव्ह्यूच्या आधीच आपले जे इतर एज्युकेशनल डॉक्युमेंट आपले व्हेरिफिकेशन करण्यात येणार आहे. त्यामध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी अपात्र ठरवण्यात येऊ शकतो. म्हणून आपले डॉक्युमेंट वगैरे व्यवस्थित सर्व या ठिकाणी तयार असायला पाहिजे. पुढचा पॉईंट बघू शकतात आपण कागदपत्र पडताळणी वेळी उमेदवाराने मूळ कागदपत्रे उपलब्ध करून देणे आवश्यक राहील. प्राथमिक कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र होणारा उमेदवारच बँक धारणेप्रमाणे मुलाखतीस पात्र राहील. म्हणजे जे उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस डॉक्युमेंट उपलब्ध करेल त्यावेळेस त्याला मुलाखतीला उभं राहण्याची हजर राहण्याची संधी मिळणार आहे. पुढे बघू शकतात मुलाखत. आता मुलाखतीमध्ये कशी पद्धतीने आहे तर मुलाखत आपली या ठिकाणी 30 गुणांची राहणार आहे. यामध्ये काय चेक केल्या जाणार आहे उमेदवाराचं, तर उमेदवाराचं व्यक्तिमत्व, उमेदवाराची शारीरिक क्षमता, संवाद कौशल्य कसं आहे उमेदवाराचा, बँकिंगची प्राथमिक माहिती आहे का उमेदवाराला, पुणे जिल्ह्याचं स्थानिक ज्ञान आहे का त्याला, म्हणजेच माहिती आहे का पुणे जिल्ह्याची, सेवानिवृत्ती, सहकारातील मूल तत्वे व शिष्टाचार इत्यादी बाबी विचारात घेऊन मुलाखतीस 30 पैकी गुण देण्यात येणार आहे. ते किती मार्कासाठी मुलाखत? 30 आणि परीक्षा किती 70. असे एकूण किती गुण झाले या ठिकाणी 100 गुण. अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी. आता यामध्ये बघूत आपण उमेदवाराची लेखी परीक्षा गुण व मुलाखतीतील गुण एकूण 100 गुणांच्या गुणानुक्रमे अंतिम निकाल जाहीर करण्यात येईल व रिक्त पदाच्या 20% प्रमाणे उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल. म्हणजेच 100 गुणांची या ठिकाणी परीक्षा घेण्यात आल्याच्या नंतर रिक्त पदांच्या 20% म्हणजेच किती पद होते आपण बघितलं ना सुरुवातीला आपल्याला पदे किती आहे यामध्ये बघा एक मिनिट. आपण रिक्त पदाच्या 20% आपल्याला पुढे 289 चे 20% जेवढे होतात तर तेवढे या ठिकाणी वेटिंग लिस्ट मध्ये उमेदवार असणार आहेत.
वेटिंग लिस्ट सुद्धा या ठिकाणी लागणार आहे ह्यासाठीची. पण कुठं पाहत होतो आता, तर इथं बघू शकतात अंतिम निवड व प्रतीक्षा यादी 20% प्रमाणे उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात येणार आहे. सोबतच सदर अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अंतिम निवड व प्रतीक्षा यादी तयार करताना 2 किंवा अधिक उमेदवारांना समान गुण प्राप्त झाल्यास प्राधान्य क्रमांक ठरवण्यात येणार आहे. तर कसं ठरवण्यात येणार आहे? सर्वात आधी त्या दोन्ही म्हणजेच या ठिकाणी निवड करत असताना 2 उमेदवाराला सेम मार्क आले, तर अशा वेळेस काय करणार ते वयाची ज्येष्ठता म्हणजेच कोणता उमेदवार वयाने मोठा आहे हे पाहणार. दोघांचे वय सुद्धा सेम असेल तर त्यांचा दोघांचा अनुभव पाहणार. अनुभव सुद्धा सेम असेल तर दोघांच्या आडनावाच्या इंग्रजी अक्षरांच्या क्रमानुसार विचार करण्यात येणार आहे. म्हणजेच ABCD नुसार त्यांचं जे आडनाव आहे त्यानुसार जे ABCDचा पहिला येईल त्यासाठी निवड किंवा प्रतीक्षा यादीमध्ये तो प्रथम असणार आहे या ठिकाणी. अंतिम निवड सूचीतील उमेदवारांना बँकेच्या प्रचलित अटी शर्तीनुसार नियुक्ती देण्यात येईल. जे काही अटी नियम वगैरे आहे त्यानुसार निवड झालेल्या उमेदवाराला या ठिकाणी निवडण्यात येणार आहे असं सांगितलं आहे. आता बाकी अजून यामध्ये बघू शकता तुम्ही उमेदवारासाठी महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. ही जाहिरातीची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवतो. तुम्ही हे सर्व वाचून घेऊ शकता. यामध्ये अर्ज वगैरे कसा करायचा याबद्दलची माहिती सांगण्यात आली आहे. आपण जर ही बारकाईनं अजून जर वाचण्याचा प्रयत्न केला तर ती खूप मोठा लेंदी व्हिडिओ होऊ शकतो. म्हणून आपण या ठिकाणी ह्या व्हिडिओला थांबवू. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आपल्या चॅनलवर सरकारी भरतीचे सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत असतात. तर भेटूया लवकरच पुढच्या अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.